हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेलं आहे. कढीपत्ता घेतलाय, कांदा घेतलेला आहे, 2 कांदे मोठे घेतले होते बारीक चिरून, 1 टमाटा घेतला होता आणि लसूण बारीक चिरून घेतलेला आहे छान ठेसून, कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. तर पाहू शकता इथे मी 2 बटाटे घेतलेले आणि हे 2 बटाटे छान उकडून घेतलेले आहेत बघा, मऊ चांगले. तर ह्याची आपण आता साल काढून घेऊया. ह्या 2 बटाट्यांपासून आपल्याला छान एक रेसिपी बनवायची आहे बघा, आणि अशी झटपट होती ही रेसिपी, बिलकुल पण टाइम लागत नाही. पाहू शकता मैत्रिणींनो. तर चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ हे पाहत जा. कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडले तर छान छान कमेंट करा. घाईच्या कामासाठी बघा मैत्रिणींनो, 2 बटाटे असले तरी जास्त कांदा टाकून ही बटाट्याची भाजी आपण करू शकतो. तर पाहू शकता इथे आपली बटाट्याची साल आता काढून झालेली आहे. तर आपण आता हे साईडला ठेवूया आणि गॅस का वळूया. चला, इथे मी कढई ठेवलेली आहे बघा गरम करायला, आणि कढई आपली गरम झालेली आहे. त्याच्यात मी साधारण 1-1.5 पळी तेल टाकून घेते. पाहू शकता तुम्ही. आणि तेल आपलं छान गरम झालेलं आहे बघा. तर त्याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी दोन्ही पण एकत्र टाकलेलं आहे. जिरे मोहरी छान तडतडली ना, त्यानंतर आपल्याला कढीपत्त्याची इथं 4-5 पानं टाकून घ्यायच्यात. पाहू शकता इथे लसूण मी ठेसून घेतला होता छान बारीक कट करून, तो पण टाकून घेतलाय. त्यानंतर हे थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचंय बघा. लसूण परतल्याच्या नंतर आपल्याला इथे हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतलेली ती टाकून घेऊया, आणि ती पण छान अशा पद्धतीने छान मस्त मिक्स करून घ्यायची आपल्याला तेलावर. त्यानंतर आपल्याला इथे मी 2 कांदे बारीक कट करून घेतलेले ते टाकून घेऊया. आणि कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे, चांगला मऊ होस्तवर परतायचा आहे बघा. मैत्रिणींनो, खरंच ही रेसिपी खूप झटपट होणारी आहे. नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. तर पाहू शकता इथे कांदा आपला छान हलवून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे काय करायचे, अर्धा चमचा आपल्याला हिंग टाकून घ्यायचे, आणि हिंग टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला हे कांदा छान परतून घ्यायचा आहे, हलवून घ्यायचा आहे. म्हणजे तर कांदा आपला थोडा छान जरा परतला गेलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे मी 1 टमाटा घेतला होता बारीक कट करून, तो टाकून घ्यायचा आहे बघा. आणि टमाटा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. टमाटा आपला परतलेला आहे, कांदा पण परतला आहे. त्यानंतर आपल्याला थोडी कोथिंबीर ह्याच्यावर टाकून घ्यायची, आणि कोथिंबीर पण तेलावर छान परतून घ्यायची बघा. त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची बघा. हळद टाकून झाली की हे पण थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचे. त्यानंतर इथे मी बटाटे सोलून साल घेतलेली बारीक असे कुस्करून घेतलेत, ते टाकून घेते. आपण कांदा जास्त वापरलाय त्याच्यामुळे आपली ही 2 बटाट्याची भाजी भरपूर अशी होती. हे सर्व आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचे बघा. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते. मीठ तुम्ही बेतात टाका. मीठ टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा हे छान हलवून घ्यायचे बघा.
खूप छान लागते ही बटाट्याची भाजी। तुम्ही डाळ भात सोबत तोंडी लावा, टिफिनला घेऊन जा। अगदी झटपट होणारी रेसिपी ही, नक्की ट्राय करा मैत्रिणींनो। आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा आपली भाजी तर झालेली आहे। त्यानंतर आपल्याला वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची, म्हणजे आपली भाजी दिसायला पण खूप छान दिसते। पाहू शकता। तर भाजी आपली झालेली आहे बघा। तर आपण आता ही बाउलमध्ये काढून घेऊया। तर मैत्रिणींनो, बटाट्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। तोपर्यंत सर्वांना बाय।